नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला सिंगल कटोरी ब्लाऊजच्या मापापासून डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे बघा। जे आपण सिंगल कटोरी ब्लाऊजची कटिंग केलेली असते पेपर कटिंग, त्याच पेपर कटिंगवरून आपण ही डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची आहे बघा। तर मी 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर पेपर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता, नाहीतर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि पेपर कटिंग करू शकता। तर मी पेपर कटिंग पहिलेच केलेली आहे बघा। तर 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर सर्वात अगोदर आता मी हा कपडा डबल फोल्डमध्ये आथरून घेतलेला आहे आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे बघा। तर सर्वात अगोदर आता याच्यावर आपण उंचीचं माप टाकायचं। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा, तर बघा 14 इंचावर मी उंचीचं माप टाकलेलं आहे। आता इथे शोल्डरचं माप टाकायचं। तर शोल्डर आहे 11 इंच, तर 11च्या निम्म 5.5, तर 5.5 इंचावर मी इथे शोल्डरचं माप टाकलं। मुंडा उंची घेतली मी इथं 6 इंच। आता इथे छातीचं माप टाकायचं। तर बघा 36चा चौथा 9 इंच, तर 9 इंचावर एक माप टाकलं मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर बघा 11 इंचाची घडी आहे ही, आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। आता मुंड्याच्या साईडने इथे कोपऱ्यामध्ये 1.5 इंच बॅक साईडच्या मुंड्याचा पॉईंट द्यायचा आणि मुंड्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा बघा। अगदी व्यवस्थितपणे मुंड्याला शेप देऊन घ्यायचा। तर बघा हा बॅक साईडचा मुंड्याचा शेप आहे, तर हा 1.5 इंचावर दिलेला आहे मी। तर पाठीमागच्या गळ्याची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याच्या उंचीनुसार जेवढी उंची आहे त्यामध्ये फक्त 1 इंच एक्स्ट्रा घेऊन उंची टाकू शकता। तर बघा मी इथे 9 इंचाची ही उंची घेतलेली आहे गळ्याची, आणि गळा रुंदी मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे। इथे खालच्या साईडने सुद्धा 2.5 इंचावर एक पॉईंट दिला। अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोल, हा गळा मी गोल शेपचा घेतलेला आहे बघा। तुम्ही तुमच्या आवडीच्यानुसार डिझाईनसुद्धा शिवू शकता। तर मला कस्टमरना गोलच गळा सांगितला होता, तर मी गोलच गळ्याचा आकार केलेला आहे बघा। तर आता ही बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे। आता ही कट करून घ्यायची बघा। तर आपला बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे। तर आता हा बॅक पार्ट साईडला उचलून ठेवायचा। तर बघा आता जे मी 36 साईजचे कटोरी ब्लाऊजचे माप कट केले होते त्याच मापाला मी ठेवून मी डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे बघा। तर ते कशा पद्धतीने करणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर सर्वात अगोदर हा साईड पॅटर्न जसा आहे तसाच कपड्यावर ठेवायचा आणि आखून घ्यायचा। साईड पॅटर्नमध्ये कुठेसुद्धा वाढवायचं नाही, जसा आहे तसाच आपण ठेवायचा आणि आखून कट करून घ्यायचा। तर बघा साईड पॅटर्नमध्ये मी कुठेसुद्धा वाढवलं नाही, जसा आहे तसाच कपड्यावर ठेवला आणि आखून कट करून घेतला। तर आपल्याला आता ही कटोरी आहे, तर कटोरीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बघा। तर जे आपण 36 साईजची कटोरी कट केलेली आहे तिला अशा पद्धतीने आहे तशीच वरच्या साईडने आखून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे तशीच वरच्या साईडने आखून घ्यायची। फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच कटोरी वाढून घ्यायची बघा। अशा पद्धतीने अर्धा इंच कटोरी वाढून घ्यायची आहे। बाकी कटोरी जशी आहे तशीच आखून घेतली मी, फक्त खालच्या साईडने अर्धा इंच वाढवली आणि कट करून घ्यायची। तर हा बाहीचा कपडा डबल फोल्डमध्ये आहे आणि याला परत एक फोल्ड करायचं, म्हणजे 4 फोल्डमध्ये हा कपडा झालेला आहे। तर बाहीची घडी टाकण्यासाठी बघा हा बॅक पार्ट घेतला मी। बॅक पार्टचा मुंड्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं, वरच्या साईडने अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने बॅक पार्टचा मुंडा मोजून घ्यायचा। तर ते किती येते ते बघायचा। तर बघा हा 10 इंच आलेला आहे। तर बघा 10 इंचची आपल्याला घडी टाकायची आहे बाहीची। तर अशा पद्धतीने 10 इंचची घडी टाकलेली आहे बाहीची। आता पुढच्या साईडने कपडा थोडा क्रॉसमध्ये होता, तर मी कपडा सरळ करून घेणार पहिले बघा। अशा पद्धतीने कपडा सरळ करून घ्यायचा। तर बघा आता ज्या साईडने आपल्या बाहीची बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला बाहीच्या लंबाईचं माप टाकायचं। तर बाहीची लंबाई आहे
5 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. तर बघा 6.5 इंचावर मी बाहीच्या लंबाईचं माप टाकलं. आता या साईडने, ज्या साईडने बाहीची ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर डाऊन करून घ्यायचं. बघा 6.5 मधून 2.5 इंचावर अशा पद्धतीने डाऊन करून घ्यायचं. आता बघा पुढच्या साईडने इथे आपल्याला दंडगीरचं माप टाकायचं. तर दंडगीर आहे 12चा निम्मा 6 इंच. तर बघा 6 इंचावर एक पॉईंट केला मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि अशा पद्धतीने जोडून घेतलं. आता इथे 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने बाहीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा बाहीची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची अशा पद्धतीने. आता बघा इथे 2 इंच मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने ही बाही ओपन करून घ्यायची आणि या 2 इंचपर्यंत अशा पद्धतीने हा कपडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने बाहीच्या पुढच्या खोल भागाला आकार द्यायचा. बघा तर बघा ही बाहीची कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे. आता ही साईडला उतरून ठेवायची. तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये क्रॉसपट्टी कट करायची. तर क्रॉसपट्टीचं तयार माप आहे उंची 3 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. तर बघा 4 इंचावर मी इथे उंचीचं माप टाकलं आणि लंबाईचं माप 11 इंचावर टाकलं. दुसऱ्या साईडने मी इथे 3.5 इंचावर उंचीचं माप टाकलं आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला शेप देऊन कट करून घ्यायचं. बघा तर बघा ही क्रॉसपट्टी तयार झालेली आपली. आता ही साईडला ठेवायची. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे मी. आता ही अस्तरची कटिंग मेन कपड्यावर ठेवून मेन कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा तर बघा हा कपडा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर अशा पद्धतीने कपडा डबल फोल्डमध्ये केला मी. तर बघा हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे आणि याच्यावर अशा पद्धतीने ज्या साईडने आपली बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला बॅक पार्टच्या गळ्याचा आकार ठेवायचा आहे. बघा आता याच्यावर अस्तरचे पॅटर्न ठेवायचे. बघा आपण जे अस्तरचे पॅटर्न कट केले ते अशा या पद्धतीने कपड्यावर ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. जिथे जे पॅटर्न ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. तर अस्तरच्या पॅटर्नपेक्षा मेन कपडा थोडा एक्स्ट्राच ठेवायचा म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस कुठेही कपडा कमी पडणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी हे पॅटर्न कपड्यावर ठेवत आहे आणि कट करून घेत आहे. तर जिथे जे पॅटर्न ॲडजस्ट होतील त्या पद्धतीने अशा पद्धतीने ठेवत आहे आणि कट करून घेत आहे. तर आपल्या अस्तरच्या पॅटर्नपेक्षा आपण मेन कपड्यावर हे पॅटर्न थोडे एक्स्ट्राच कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस कपडा कमी पडणार नाही. तर बघा हे पूर्ण अस्तरचे पॅटर्न मी मेन कपड्यावर ठेवून मेन कपडासुद्धा कट करून घेतला. तर चला आता मशीनवर आपण स्टिचिंग दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने स्टिच करायचं हे ब्लाऊज. तर सर्वात अगोदर बघा आता मी हा बॅक पार्ट स्टिच करणार आहे. तर अशा पद्धतीने खालचा कपडा सरळ आहे आणि त्याच्यावर अस्तरचा कपडा आहे आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आणि गळ्याच्या साईडने सुद्धा पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलं तर आपल्याला ब्लाऊजची पायपिंग करायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावर मी शिलाई टाकून घेतली आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे गळ्याच्या साईडने तो कट करून घेतला. जो आपला मेन कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेतला. अस्तरचा कपडा कुठेसुद्धा कट नाही करायचा कारण की अस्तरचा कपडा आपण मापानेच कट केलेला आहे. खालच्या साईडने सुद्धा जो मेन कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेतला आणि गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने छोटे छोटे कट पाडून घ्यायचे म्हणजे आपला गळा उलटा करताना फिनिशिंग खूप छान येईल.
तर बघा आता आतमध्ये हात टाकून अशा पद्धतीने ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आणि गळ्याच्या किनाऱ्याने अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा अस्तर आतल्या साईडने करत गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घेतली मी। आता कमरेच्या साईडने सुद्धा अस्तर आतल्या साईडने करत शिलाई टाकून घ्यायची। तर बघा कमरेच्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घेतली मी। आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची। तर पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घेतली मी। आता जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला मेन कपडा तो कट करून घ्यायचा बघा। तर पूर्ण एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेतला बघा। आता पाठीवरचे टक्स टाकून घ्यायचे। पाठीवरचे टक्स टाकण्यासाठी बॅक पार्टला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचे आणि 2 इंचाचा मार्जिन सोडून अशा पद्धतीने परत एक फोल्ड करायचं आणि पाठीवरच्या टक्ससाठी अशा पद्धतीने निशाण करून घ्यायचे बघा। तर बघा पाठीवरचा टक्स अर्धा इंच रुंदीचा आणि 4 इंच उंचीचा टाकून घ्यायचा। सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स टाकून घ्यायचा पाठीवरचा। या साईडने सुद्धा अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा टक्स टाकायचा। तर बघा हा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे। तर आता हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवू। आता आपण स्लीवची स्टिचिंग करायला घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने स्लीव समोरासमोर ठेवायची बघा। खालचा कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने स्लीवच्या किनाऱ्याने पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची। तर बघा पाव इंच मार्जिन घेऊन मी पुढच्या साईडने शिलाई टाकून घेतली। परत त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची। आता अस्तरचा कपडा आतल्या साईडने फोल्ड करत स्लीवच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। आता पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि जो मेन एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। जो आपला मेन कपडा असतो तो एक्स्ट्रा आहे का नाही तो कट करून घ्यायचा। तर सेम याच पद्धतीने दुसरी स्लीव सुद्धा तयार करून घ्यायची बघा। तर दोन्ही स्लीव मी रेडी करून घेतले बघा। आता या साईडला ठेवायचे आहे। तर बघा आता हे दोन्ही साईड पॅटर्न समोरासमोर ठेवायचे अशा पद्धतीने। खालचा कपडा उलटा आणि त्याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवायचा आणि अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा बघा। जो आपला मेन कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा। सेम याच पद्धतीने दुसरा साईड पॅटर्न सुद्धा रेडी करायचा बघा। पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने। अस्तरच्या कडेकडीने शिलाई टाकायची बघा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा दोन्ही साईड पॅटर्न मी रेडी केले। आता हे साईडला ठेवायचे। आता याच पद्धतीने कटोरीचे पॅटर्न सुद्धा समोरासमोर ठेवायचे। खालचा कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचे अशा पद्धतीने आणि अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण अस्तरवर शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। आता दुसऱ्या कटोरीवर सुद्धा अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची। आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा दोन्ही कटोऱ्या अस्तर लावून मी तयार केलेल्या आहे।
तर बघा कटोरीवर टक्स टाकण्यासाठी कटोरीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा बघा अशा पद्धतीने आणि 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा उंचीचा. तर 1.5 इंच रुंदीचा आणि 3.5 उंचीचा टक्स टाकून घ्यायचा कटोरीवर. टक्सवर डबल शिलाई टाकून घ्यायची आणि 1/2 इंच मार्जिन सोडून हा टक्सचा कपडा कट करून घ्यायचा बघा. आता कटोरीला असं मधातून फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. तर जास्त नाही शिलाई कपडा घ्यायचा, थोडंसं 1/2 इंच मार्जिन घेऊन 1/2 इंचपेक्षा कमी मार्जिन घेऊन ही शिलाई टाकून घ्यायची बघा मधातली. डबल शिलाई टाकून घ्यायची याच्यावर. तर अशा पद्धतीने आपण सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करू शकतो बघा. खूप छान अशी कटोरी बसते, कुठेही चुकत नाही आणि कुठेही कमी पडत नाही बघा. कस्टमरला ब्लाऊजही खूप छान बसला. तर बघा सेम याच पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा रेडी करून घ्यायची. तर बघा दोन्हीही कटोऱ्या रेडी करून घेतल्या मी. आता ही कटोरी आपल्याला साईड पॅटर्नला जोडायची आहे. तर अशा पद्धतीने साईड पॅटर्नवर कटोरी ठेवायची आहे आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे. तर कुठेही कटोरीला खेचायचं नाही आणि साईड पॅटर्नलासुद्धा कुठेच खेचायचं नाही. अगदी व्यवस्थितपणे पकडून हळूहळू शिलाई टाकून घ्यायची याच्यावर. डबल शिलाई टाकून घ्यायची. तर बघा तुम्ही खूप छान अशी कटोरी आलेली आहे आपली, कुठेही कटोरी कमी जास्त झालेलं नाही. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा साईड पॅटर्न आणि कटोरी जोडून घ्यायची बघा. तर बघा दोन्हीही पॅटर्न मी रेडी केलेले आहेत. तर आता हे आपण साईडला उचलून ठेवायचं. आता आपण क्रॉसपट्टीसुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची बघा. दोन्हीही क्रॉसपट्ट्या समोरासमोर ठेवायची आणि खालचा कपडा सरळ ठेवायचा क्रॉसपट्टीचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडने 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. परत त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. आता अस्तरचा कपडा आतल्या साईडने करत अस्तरच्या किनाऱ्याने अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अस्तरच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा रेडी करायची. तर बघा दोन्हीही क्रॉसपट्ट्या मी अस्तर लावून रेडी केल्या बघा. तर दोन्हीही क्रॉसपट्ट्या अस्तर लावून रेडी केल्यात मी. तर आता ह्या क्रॉसपट्ट्या कटोरीच्या पॅटर्नला अशा पद्धतीने कटोरीच्या पॅटर्नवर ठेवायच्या आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायचे बघा. तर अशा पद्धतीने 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची क्रॉसपट्टीवर. परत त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची आणि या साईडने जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पट्टीसुद्धा जोडून घ्यायची. तर दोन्ही साईडच्या पॅटर्नला मी क्रॉसपट्टी जोडून घेतली बघा. तर आता याला 1.5 इंच रुंदीची बघा ही पट्टी घेतलेली आहे मी. तर हुकपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच खालच्या साईडने पट्टी फोल्ड करायची आणि या पॅटर्नवर अशा पद्धतीने ही पट्टी ठेवायची आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची बघा. तर बघा 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची. तर या साईडने जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची. पट्टीला आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि पट्टीच्या किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. परत आतल्या साईडने पट्टी 1/2 इंच फोल्ड करायची आणि पट्टीच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. आणि गळ्याच्या साईडने जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. तर दुसऱ्या साईडने आपल्याला लूपपट्टी लावायची आहे बघा. तर या साईडने हुकपट्टी लावलेली आहे, डाव्या साईडने उजव्या साईडने आपल्याला लूपपट्टी लावायची आहे. तर लूपपट्टी लावण्यासाठी मी 2.5 इंच रुंदीची अस्तरची एक पट्टी घेतलेली आहे आणि मेन कपड्याची 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता अस्तरच्या किनाऱ्याने पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची बघा आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता पट्टीला खालच्या साईडने 1/2 इंच फोल्ड करून पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची. तर लूपपट्टी लावण्यासाठी कटोरीचा पॅटर्न उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर ही पट्टी सरळ ठेवायची आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची आणि या साईडने जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा पट्टीला आतल्या साईडने एक फोल्ड करायचा
आणि परत एक फोल्ड करायचा बघा, दोन फोल्ड करायचा आणि पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची आणि गळ्याच्या साईडने जे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून घ्यायची. तर दोन्ही पॅटर्नला हुक लूप पट्टी लावून तयार झालेली आहे. तर आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आलेले बघा. हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवायचे आणि अशा पद्धतीने गळ्याला गोल आकार करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपण जिथे कट केलेले आहे तिथून शिलाई टाकून घ्यायची. तर बघा दोन्ही पॅटर्न आता परत चेक करून घेऊ व्यवस्थित आले का नाहीत. तर अगदी व्यवस्थित आलेले बघा. पुढचा गळासुद्धा गोल आलेला आहे. तर आता ही मी 1.5 इंचची रुंदीची पट्टी घेतलेली आहे गोल आकारामध्ये आणि पट्टीच्या किनाऱ्याने पाव इंच फोल्ड करून पट्टीवर शिलाई टाकून घेत आहे. तर बघा पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन गळ्याच्या किनाऱ्याने पट्टी जोडून घ्यायची बघा. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट पाडून घ्यायचे आणि एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. पट्टीला आतल्या साईडने पूर्णपणे फोल्ड करत अशा पद्धतीने गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा पूर्ण पट्टी आतल्या साईडने फोल्ड करत गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पट्टीसुद्धा रेडी करायची बघा. पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टी गळ्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची. तर बघा पुढच्या साईडने अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा कट करत आणि आतल्या साईडने अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आणि शिलाई टाकून घ्यायची. गळ्याला छोटे छोटे कट पाडून घ्यायचे आणि पट्टी आतल्या साईडने फोल्ड करत गळ्याच्या किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा मशीनवरच आपल्याला लूप तयार करायचे आहे. तर अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने मशीनवरच आपल्याला लूप तयार करायचे आहे. तर लूप तयार करण्यासाठी मी अशा पद्धतीने 5 निशाण लावून करून घेतले आणि या निशाणावर अशा पद्धतीने मशीनवरच लूप तयार करत आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही हाताने सुद्धा लूप तयार करू शकता बघा. मी मशीनवरच तयार केली. तर बघा अशा पद्धतीने मी मशीनवरच 5 लूप तयार केले. तर आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आले बघा. आता हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हे कटोरीचे पॅटर्न उलटे ठेवून शोल्डरवर अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. डबल शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा जोडून घ्यायचं. तर बघा दोन्ही साईडने मी शोल्डरवर शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा ब्लाऊजचे फिटिंगचे माप टाकण्यासाठी मी हा बॅक पार्टला अशा पद्धतीने फोल्ड केले आणि सेंटरला एक पॉईंट दिला आणि ह्या पॉईंटवर अशा पद्धतीने हे कटोरीचे पॅटर्न ठेवले बघा. तर बघा या पॅटर्नला पिना लावून घ्यायच्या अशा पद्धतीने. आणि बॅक पार्टचं सेंटर आणि या पॅटर्नचा सेंटर एकमेकावर ठेवायचा आणि चेक करायचं कुठे कमी जास्त झाले का. जिथे कुठे कमी जास्त एक्स्ट्रा झालेलं असतं ते कट करून घ्यायचं बघा. तर अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायचं ब्लाऊज आणि जिथे कुठे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. तर बघा या साईडने थोडंसं एक्स्ट्रा होतं तर त्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घेतली मी आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग केल्याने ब्लाऊजची फिनिशिंगही खूप छान येते आणि फिटिंगही खूप छान बसते बघा. कुठेही ब्लाऊज चुकत नाही. तर ब्लाऊज स्टिच करताना ह्या छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक्स लक्षात ठेवल्याने ब्लाऊज कुठेही बिघडत नाही बघा. तर बघा स्लीव्स जोडण्याच्या अगोदर स्लीव्सला अशा पद्धतीने एकमेकावर ठेवायचं आणि स्लीव्सचा सेंटर काढून घ्यायचा अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने स्लीव्सचा सेंटर काढून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने स्लीवच्या सेंटरला एक पॉईंट दिला मी आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा स्लीव जोडण्यासाठी
शोल्डरच्या सेंटरवर स्लीवचा सेंटर ठेवायचा आणि सेंटरपासून अशा पद्धतीने स्लीव जोडत घ्यायच्या बघा. तर कुठेही स्लीव्जला खेचायचं नाही, खेचल्याने स्लीव्सला फुगा पडते बघा. तर अगदी व्यवस्थितपणे अशा पद्धतीने स्लीववर शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे स्लीव जोडून घ्यायची. परत डबल शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे स्लीवसुद्धा जोडून घ्यायच्या बघा. तर दोन्ही साईडच्या स्लीव जोडून घेतल्या मी. आता स्लीवच्या एक साईडने सरळ बाजूने अशा पद्धतीने एक शिलाई टाकून घ्यायची बघा. किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने. आणि या साईडने किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आता आपल्याला ब्लाऊजच्या फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर सर्वात अगोदर इथे दंडघेराच्या निम्म, तर दंडघेर आहे 12 इंच, तर 12च्या निम्म 6 इंचावर एक पॉईंट दिला मी. इथे छातीचा चौथा 9 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आणि इथे कमरेचा चौथा. तर बघा 8.5वर अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंगचं माप टाकायचं. तर बघा हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आल्यावर आपली फिटिंगचं ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते बघा अशी. आणि फिनिशिंगही खूप छान येते. अशा पद्धतीने ब्लाऊज शिवल्याने ब्लाऊज कुठेही चुकत नाही. तर बघा फिटिंगच्या साईडने आता परत 1-2 शिलाई मारून घ्यायची. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंगची मापं टाकायची आणि फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची. तर बघा खूप छान अशी ब्लाऊजची फिनिशिंगही आलेली आहे आणि कस्टमरला ब्लाऊजही खूप छान बसलेला होता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवेज क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.